Good morning, students. In the previous period, we saw first paragraph of lesson number 3, which is on page number 11. Now, we are discussing second paragraph. Initially, rituals and Brahmadhyan were greatly emphasized in the Indian religious life. In the medieval period, they gave way to Bhakti Marga, the path of devotion. Bhakti Marga did not give undue importance to hierarchies which further facilitated religious synthesis. In the different regions of India, we find different forms of path of devotion according to the local situation there. The Bhakti movement used the common people's language instead of Sanskrit. This helped the development of regional languages. आता बघा, आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये पाहिलं होतं की भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने काय केलं, सर्व धर्म समभावाचे तत्व स्वीकारले आहे. मध्ययुगीन भारतात समाज जीवनामध्ये या तत्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते आणि या प्रयत्नापैकी भक्ती चळवळ, शीख चळवळ, सुफी पंथ याचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे हे आपण पाहिलं होतं. त्यांनी काय केलं, मग भारताच्या निर्णय प्रदेशामध्ये काय झालं, या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी काय केलं, ईश्वर भक्ती बरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला आणि या संबंधीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. हे तुम्हाला मागल्या पिरियडमध्ये मी सांगितलं होतं. तर मग आता काय पाहिलं सेकंड पॅराग्राफमध्ये आपण की सुरुवातीला भारतीय धर्मजीवनामध्ये कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान याच्यावर विशेष भर होता आणि मग मध्ययुगामध्ये काय झालं, तर मध्ययुगामध्ये हे दोन्ही मार्ग मागे पडले आणि कोणत्या मार्गाला महत्व आले, भक्ती मार्गास महत्व आले. मग या मार्गात अधिकार भेदांचे फालतू महत्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाचे वेगवेगळे काय आढळून येतात, आविष्कार आढळून येतात. मग या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्याच्या भाषांचा अवलंब केला आणि त्यामुळे काय झालं की त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला. धिस हेल्प द डेव्हलपमेंट ऑफ रिजनल लँग्वेजेस, म्हणजे काय की प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा ची मदत झाली. इथे पण दिलेलं आहे रिलिजियस सिंथेसिस, जे आपल्या काय आहे पाठाचं नाव आहे. रिलिजियस सिंथेसिस म्हणजे काय, धार्मिक समन्वय. ठीक आहे. नंतर बघा आता भक्ती मुवमेंट. It is believed that the Bhakti movement originated in South India. भक्ती चळवळीचा उगम कुठे झाला, दक्षिण भारतात झालेला आहे. द नायनार अँड अलावार भक्ती मुवमेंट्स इमर्ज इन दिस रिजन. है ना, नायनार अँड अलावार भक्ती मुवमेंट्स इमर्ज इन दिस रिजन. या भागात काय झालं, नायनार आणि अलवार, याला म्हणतात अलवार, या भक्ती चळवळी उदयास आल्या. मग द नायनार अँड अलवार भक्ती मुवमेंट्स इमर्ज इन दिस रिजन, उदयास आल्या. द नायनार्स वेर डिवोटीज ऑफ शिवा व्हाईल द अलवार्स वेर डिवोटीज ऑफ विष्णू. म्हणजे नायनार जे होते हे काय होते, हे शिवभक्त होते, तर अलवार जे होते ते विष्णू भक्त होते. है ना. देअर वेर ऑल्सो अटेम्प्ट्स टू कन्सिडर शिवा अँड विष्णू ॲज वन अँड द सेम अँड ब्रिंग देम टुगेदर. शिव आणि विष्णू हे एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये एकत्रीकरण म्हणजे समन्वय करण्याचे प्रयत्न झाले. हरिहर आयडॉल्स विच डेपिक्स हाफ विष्णू अँड हाफ शिवा वेअर प्रोड्युस्ड इन दिस पिरियड ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे काय की अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून, अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा असं दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. हरिहराची मूर्ती जर पाहिली तुम्ही तर त्यात अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा असतो. म्हणून हरिहर या स्वरूपामध्ये अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा
या स्वरूपात हरिहर या असं हा भाग दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. Harihar idols which depicts half Vishnu and half Shiva were produced in this period on a large scale. Peoples belonging to all social struts had participated in this bhakti movement. ना या भक्ती चळवळीमध्ये काय झालं मग समाजाच्या सर्व स्तरातील लोक काय सहभागी झाले होते. They preached values like love of God, humanity, compassion, mercy, etc. Ramanuj and other acharyas strengthened the base of the bhakti movement in South India. मग काय झालं की ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा हे सगळे याचे अर्थ आहेत. कशाचे? दे प्रीच्ड व्हॅल्यूज, हे व्हॅल्यूज आहे. लव्ह ऑफ गॉड, लव्ह ऑफ गॉड म्हणजे ईश्वर प्रेम, ह्युमॅनिटी म्हणजे माणुसकी, नंतर कंपॅशन म्हणजे भूतदया, मर्सी करुणा. तर अशा प्रकारचे मूल्यांची शिकवण त्यांनी दिली, या इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. मग दक्षिण भारतामध्ये रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा, हे बघा दिला इथे, भक्ती मुवमेंट, आचार्य स्ट्रेंथन, रामानुज अँड अदर आचार्य स्ट्रेंथन द बेस ऑफ भक्ती मुवमेंट इन साऊथ इंडिया. म्हणजे साऊथ इंडियामध्ये काय झालं, रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया मजबूत केला. They told people that God is for all. God does not discriminate. The teachings of Ramanuj had a great impact in North India also. त्यांनी काय शिकवण दिली, काय सांगितलं, तर ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असं त्यांनी सांगितलं. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला. नेक्स्ट पॅराग्राफ. संत रामानंद strengthened the bhakti movement in North India. Sant Kabir is a well-known sant in the bhakti movement. He did not attach any importance to place of pilgrimage, vratas or idol worship. मग काय झालं, उत्तर भारतामध्ये संत रामानंद यांनी भक्तीचे महत्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक प्रसिद्ध संत होते. त्यांनी काय केलं, त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रत, मूर्ती पूजा याला महत्व दिलं नाही. हे बघा इथे दिलाय, पिलग्रिमेज, व्रत आणि आयडॉल वर्शिप. पिलग्रिमेज म्हणजे तीर्थक्षेत्र, व्रत आणि आयडॉल वर्शिप म्हणजे मूर्तीपूजा, यांना त्यांनी महत्व दिलं नाही. तर त्यांनी काय म्हटलं की सत्यालाच त्यांनी ईश्वर मानलं. काय सांगितलं त्यांनी, हे बघा, फॉर हिम ट्रूथ वॉज गॉड. त्यांच्यासाठी सत्य म्हणजेच ईश्वर होते, ईश्वर होय. ही taught that all human beings are equal. त्यांनी असं शिकवलं की सर्व मानव एक आहेत अशी शिकवण त्यांनी दिली. He did not believe in any differences based on caste, creed, sect and religion. त्यांनी काय सांगितलं, कोणती शिकवण दिली की सर्व मानव एक आहेत अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. तर जातीभेद, पंथभेद, धर्मभेद त्यांनी मानलं नाही. याचा अर्थ आहे कास्ट, क्रीड, सेक्ट अँड रिलिजन, जातीभेद, धर्मभेद आणि पंथभेद याला त्यांनी मानलं नाही. ही वॉन्टेड टू ब्रिंग अबाउट हिंदू अँड मुस्लिम युनिटी. त्यांना काय करायचं होतं, त्यांना हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र आणायचं होतं. ही क्रिटिसाइज द एक्स्ट्रीमली ऑर्थोडॉक्स पीपल इन बोथ हिंदू अँड मुस्लिम रिलिजन्स इन स्ट्रॉंग टर्म्स. त्यांनी काय केलं तर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दामध्ये काय केलं, सांगितलं. कडक शब्दामध्ये सांगितलं त्यांनी. नंतर नेक्स्ट पॅराग्राफ. इन बेंगॉल चैतनी महाप्रभु underlined the importance of Krishna Bhakti. Due to his teachings, people joined the Bhakti movement in transcending the boundaries of caste and creed. काय झालं मग बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू
यांनी कृष्ण भक्तीचं महत्व सांगितलं. मग त्यांनी उपदेश दिला. त्यांच्या उपदेशामुळे लोकांच्या जातीची आणि पंथांची बंधने झुगारून भक्ती चळवळीत सहभागी झाले. काय झालं? त्यांच्या उपदेशामुळे लोकांनी काय केलं? जातीची आणि पंथांची बंधने झुगारून दिली आणि भक्ती चळवळीत ते सगळे सहभागी झाले. अंडर हिज इन्फ्लुएन्स शंकरादेव स्प्रेड द भक्ती मुवमेंट इन आसाम. चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. नरसी मेहता वॉज रिनोन्ड वैष्णव संत इन गुजरात. गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ही वॉज अँड हे फिल इन द ब्लँक साठी येऊ शकतं, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. गुजरातमध्ये कोण सांगितलं मी? गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते कसे होते? ते ही वॉज अन ऑर्डंट डिवोटी ऑफ कृष्णा, म्हणजे कृष्णाचे काय होते? ते निस्सीम कृष्ण भक्त होते. ही गेव द मेसेज ऑफ इक्वॅलिटी, त्यांनी समानतेचा संदेश दिला. ही इज नोन ॲज द फर्स्ट वर्ड ऑफ गुजराती लँग्वेज. काय? त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात, म्हणजे आद्य म्हणजेच पहिले कवी मानतात. लाईक दिस वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन अप टू पेज नंबर 11 and up to Gujarati language. Okay, remaining portion of this lesson we will discuss in the next period. Homework is you have to read this lesson for 2 times and write down difficult words of this on this page. Okay students, thank you students.